क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। हालेलुया। जेव्हा पण जीवनामध्ये आयुष्य जगत असताना आम्ही नेहमी फायद्याचा विचार करतो। आम्ही कोथिंबीर पण घ्यायला जाऊ, भाजी पण घ्यायला जाऊ, तर आमचा किती फायदा होईल याचा आम्ही विचार करतो। आणि प्रत्येक गोष्ट करायच्या आधी आम्ही हा विचार करतो की यातून माझा काय फायदा होईल। प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर आज जे काही मी इन्व्हेस्टमेंट करत आहे त्याचा मला किती मोठा फायदा होईल याच्याविषयी आम्ही नेहमी विचार करत असतो। परंतु जेव्हा आम्ही परमेश्वराच्याबद्दल विचार करतो तेव्हा परमेश्वराची जी योजना आहे आमच्या जीवनासाठी की तो आमच्याबरोबर राहू इच्छितो आणि आम्हाला त्याच्याबरोबर राहायचं आहे आणि एक नवी यरूशलेम वरतून येणार आहे, नवीन स्वर्ग, नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवीन आकाश आमच्यासाठी परमेश्वर बनवणार आहे। जेव्हा आम्ही आमच्या फायद्याचा विचार करतो तेव्हा तो फायदा टेम्पररीली असतो, परंतु जेव्हा परमेश्वर आमच्या जीवनाचा विचार करतो तेव्हा तो सार्वकालिकासाठी करत असतो। तर जेव्हा आम्ही वचन वाचतो तेव्हा आम्हाला कळतं की आमचं जीवन क्षणभंगूर आहे, एक वाफ आहे। वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की एक फूल आहे जे आज आहे आणि उद्या सुकणार आहे आणि अग्नीमध्ये टाकलं जाणार आहे। परमेश्वराने आमचं आयुष्य पण तसंच ठेवलेलं आहे की आमचं आयुष्य आज आहे आणि उद्या नसणार आहे, परंतु या आयुष्याचा आम्ही विचार फक्त फायद्यासाठी करतो आणि फायदा पण आम्हाला पैसा, प्रॉपर्टी, ज्ञान, नोकरी या गोष्टींविषयी आम्ही विचार करतो आणि त्यातनं मला कसा फायदा मिळेल हाच आम्ही नेहमी विचार करत असतो। आणि जेव्हा ख्रिस्ती होऊनही, ख्रिस्ती असूनही आम्ही स्वर्ग, नरक, सार्वकालिक जीवन, परमेश्वराचा न्याय याविषयी कधीच विचार करत नाही आणि मग ही एक खूप मोठी शोकांतिका आहे, एक खूप मोठं दुःख येशूला सुद्धा होत असेल की मी नेहमी सार्वकालिकाच्या जीवनाबद्दल बोलत असतो, मी परमेश्वराच्या राज्याबद्दल बोलत असतो, परंतु माझे लोक नेहमी जगामध्ये माझा फायदा कसा होईल याच्याविषयी बोलत असतात। तर सगळ्या जगाला माहीत नाही आहे प्रियांनो की येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे, 1000 वर्षामध्ये काय होणार आहे, 2000 वर्षामध्ये काय होणार आहे हे जगाला माहीत नाही आहे। पण ख्रिस्ती लोक जे बायबल वाचतात त्यांना माहिती आहे की येशू लवकर येणार आहे आणि येशू आल्यानंतर आम्ही स्वर्गात जाणार आहोत, 7 वर्ष राहणार आहोत आणि 1000 वर्ष आम्ही येशूबरोबर राज्य करणार आहोत। सैतानाला येशू जिंकणार आहे आणि मग नवीन पृथ्वीवर नवीन आकाश असणार आहे आणि मग आम्ही येशूबरोबर अनंत काळासाठी, सार्वकालिकासाठी राहणार आहोत। हे जगाला माहीत नाही, परंतु हे माहीत असूनही
ख्रिस्ती लोक फक्त पृथ्वीवरचं जीवन कसं चांगलं होईल, मी माझ्या जीवनाला कसं समृद्ध करेल, मी कसं आयुष्य आरामात राहील, माझ्याकडे कसे पैसे आणि प्रॉपर्टी असतील याचाच विचार करत आहे. परंतु आज जे जीवन आम्हाला दिलेलं आहे ही खूप मोठी आत्मिक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दिलेलं आहे, की आज आमच्या जीवनामध्ये आम्ही किती आर्थिक इन्व्हेस्टमेंट करतो हे उपयोगाचं नाही आहे सार्वकालिकासाठी, परंतु आज आमची आत्मिक इन्व्हेस्टमेंट परमेश्वराच्या राज्यामध्ये किती मोठी आहे याच्यावर आमचं सार्वकालिक जीवन डिपेंड करत असतं. आणि आज आम्ही आमच्या वेळेचा, पैशाचा, आज आमच्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग कसा करत आहो त्याच्यावर प्रियांनो निर्भर करतं की आमचं येणारं जीवन कसं आहे आणि स्पेशली मृत्यूनंतरचं जीवन कसं असणार आहे. जग आम्हाला नेहमी सांगतं की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. काही पाहिजे असेल तर काही गोष्टी गमवाव्या लागतात. परंतु आज आम्ही आत्मिकरित्या बघणार आहोत की परमेश्वराचं राज्य मिळवण्यासाठी आम्हाला पृथ्वीवरच्या कुठल्या गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. कारण परमेश्वराचं राज्य असंच मिळणार नाही, त्याच्यासाठी आम्हाला काही ना काहीतरी द्यावं लागेल. आणि आज काय द्यावं लागेल याविषयी आम्ही विचार करणार आहोत की फायद्यामध्ये तोट्यामध्ये कुठला फायदा आहे. आज आम्ही या गोष्टींविषयी विचार करणार आहोत. पहिली गोष्ट आहे प्रियांनो, जगिक धनाच्या नुकसानाद्वारे आत्मिक फायदा होतो. जे जगिक धन आहे जेव्हा त्याचं नुकसान होतं किंवा ते आम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी देतो तेव्हा आत्मिक फायदा कसा होतो, सार्वकालिक जीवनामध्ये कसा फायदा होतो आज आम्ही बघणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 19व्या अध्यायाचं 21वं वचन आम्ही वाचतो तेव्हा या अध्यायामध्ये एक श्रीमंत तरुण येशू ख्रिस्ताकडे येतो आणि येशू ख्रिस्ताला विचारतो की गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन म्हणून मिळवायचं आहे तर मी कुठले चांगले काम करावे. हा जो श्रीमंत आहे ऑलरेडी ह्याच्याकडे खूप धन दौलत आहे आणि हा तरुण येशूकडे येऊन त्याला विचारतो की सार्वकालिकाचं जीवन वतन म्हणून मिळण्यासाठी मी कुठलं चांगलं काम करू. आणि येशू म्हणतो आज्ञा पाळ. मग हा तरुण म्हणतो कोणत्या आज्ञा. येशू म्हणतो खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या आईबापाचा आदर कर, जशी स्वतःवर प्रीती करतो तशी इतरांवर प्रीती कर. आणि मग हा तरुण म्हणतो हे सगळं काही मी पाळतो, माझ्या आयुष्यात अजून कुठलं उणं आहे. आणि मग येशू त्याला म्हणतो योहान कृत शुभवर्तमानाचं 19व्या अध्यायाचं 21वं वचनमध्ये लिहिलं आहे, येशू म्हणतो पूर्ण किंवा सिद्ध होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. तर येशू त्याला म्हणतो की जर तुला सार्वकालिक जीवनामध्ये वतन पाहिजे असेल, तुला जर हिस्सा पाहिजे असेल तर काय कर, जा, जी पण तुझी संपत्ती आहे ती विकून टाक, जे गरीब लोक आहेत त्यांच्यामध्ये वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल. म्हणजे परमेश्वर आज येशू आम्हाला हे सांगतो की या जगातली संपत्ती जेव्हा आम्ही परमेश्वरासाठी देऊन टाकतो त्यावेळेस आमच्यासाठी स्वर्गामध्ये संपत्ती जमा होते. आणि मग तो त्याला म्हणतो की ती संपत्ती विकून टाक, सगळ्या गरिबांना ती वाटून टाक, परत ये, चल माझ्या मागे ये. हे ऐकून तो तरुण काही बोलला नाही, खिन्न झाला, निराश झाला, निघून गेला, कारण वचनामध्ये लिहिलंय तो खूप श्रीमंत होता. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की श्रीमंताचं परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश होणं खूप कठीण आहे, कारण जितका पैसा जास्त, जितकी प्रॉपर्टी जास्त, तेवढीच परमेश्वराकडे येण्याची शक्यता कमी असते. कारण आम्ही आमच्या जीवनाची जी सिक्युरिटी आहे ते नेहमी पैसा आणि प्रॉपर्टीमध्ये बघत असतो आणि आमच्या पैसा आणि प्रॉपर्टीवर खूप विश्वास असतो. आज जेव्हा आम्ही अमेरिका
किंवा आज देशांमध्ये जे भूकंप येत आहेत किंवा आज सुनामी येत आहेत किंवा आज अमेरिकेमध्ये जी आग लागलेली आहे आणि डोळ्यासमोर लोकांचे संपत्ती वर्षानुवर्ष कमवलेले घरं, ऑफिसेस, पैसा जेव्हा त्यांच्या समोर नष्ट होत आहे, प्रियांनो, जर ही संपत्ती आज आहे आणि उद्या नाही आणि त्याच्यासाठी जर आम्ही आमचं पूर्ण आयुष्य गमवत असू तर मग जर आम्ही सार्वकालिकाच्या दृष्टीने विचार करू तर आम्ही मग तोट्यामध्ये आहोत. एक तर आमच्या पैसा प्रॉपर्टीवर खूप विश्वास असतो. दुसरी गोष्ट, त्याच पैसा प्रॉपर्टीद्वारा थोडाफार दानधर्म केल्याने आम्हाला असं वाटतं की आम्हाला सार्वकालिकाचं जीवन मिळेल. आम्ही खुश होतो की मी गरिबांना थोडेफार पैसे दिले, मी अनाथाश्रमाला दिले, मी कुणाला तरी शिक्षणासाठी पैसे दिले आणि आम्ही खुश होतो की चला मी काहीतरी दानधर्म केला. किंवा तिसरी गोष्ट, परमेश्वराच्या सगळ्या आज्ञा पाळू नि पहिली आज्ञा जी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रेम कर. जर तीच आज्ञा जर आम्ही पाळत नसू तर प्रियांनो, सगळ्या आज्ञा पाळूनसुद्धा न पाळल्यासारख्या आहेत आणि मग आम्हाला परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश मिळणार नाही. जो सार्वकालिक देणारा येशू आहे, सार्वकालिक जीवन देणारा येशू आहे, तो त्या तरुण श्रीमंत मुलाला हे सांगतो की जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे तर संपत्ती विक, गरिबांना दे, माझ्या मागे ये आणि माझ्या मागे चल. सार्वकालिक जीवन देणारा येशू त्याला सार्वकालिक जीवन कसं मिळवायचं याचा फॉर्म्युला सांगतोय, पण तो निराश होऊन गेला कारण त्याचं मन त्याच्या धनावर होतं. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच असेल तर मग सार्वकालिक जीवन आम्हाला मिळणार नाही. मत्ती शुभवर्तमानाचं 6व्या अध्यायाचं 24वं वचन हे सांगतं, कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल किंवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची व धनाची चाकरी एकाच वेळी करू शकत नाही, कारण जिथे तुमचं धन तिथेच तुमचं मन असतं. म्हणून प्रियांनो, जर आम्हाला सार्वकालिकाचं जीवन पाहिजे असेल तर आमचं जर मन पैसा प्रॉपर्टीमध्ये असेल तर प्रियांनो, गरीब असणं जास्त चांगलं आहे. श्रीमंत होऊन नरकात जाण्यापेक्षा गरीब होऊन परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणं कधीही चांगलं आहे. कारण बघा, गरीब लाजरस होता, स्वर्गलोकात गेला, परंतु धनी जो श्रीमंत मनुष्य होता तो अधोलोकात गेला. तर आज प्रॉपर्टी जर आम्हाला अधोलोकात आणि नंतर नरकात घेऊन जात असेल तर अशा प्रॉपर्टीचा सार्वकालिकासाठी काहीही उपयोग नाही. दुसरी गोष्ट, आम्हाला आत्मसमर्पण केलं पाहिजे. जेव्हा येशू ख्रिस्त त्या तरुणाशी हे बोलतो की जा प्रॉपर्टी विक आणि माझ्या मागे ये, तेव्हा मग शिष्य त्याला विचारत, आमचे काय? आम्ही तर सगळं काही सोडून तुझ्या मागे आलेलो आहोत, तर आमचं काय? तर येशू ख्रिस्त त्यांना खूप सुंदर उत्तर देतो. मत्ती शुभवर्तमानाचं 19व्या अध्यायाचं 28वं वचन सांगतं, येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्थित मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनांवर बसून इस्रायलच्या 12 गोत्रांचा न्यायनिवाडा कराल. परमेश्वर सांगतो आपल्या 12 शिष्यांना, ज्यांनी त्याच्यासाठी सर्व काही सोडून त्याच्या मागे चालत होते, की त्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा मी परत येईल तेव्हा तुम्ही 12 सिंहासनावर बसून इस्रायलच्या 12 गोत्रांचा न्याय कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. तो परमेश्वर म्हणतो की येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की ज्यांनी आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपली शेती, आपलं बिझनेस जे काही माझ्यासाठी सोडून दिलं,
त्यांना अनेक पटीने त्याचा मोबदला मिळेल आणि परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये वतन मिळेल. तर प्रियांनो, आज जरी आम्हाला देवासाठी काही सोडावं लागत असेल तरी येणाऱ्या भविष्यामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही फायद्यामध्ये असू. तर आज जर आम्ही आमची घरे, भाऊ बहिणी, जे काही आहे आज परमेश्वर आम्हाला सोडायला सांगत असेल, आज आम्ही आमचा वेळ देत असू, आज आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी चर्चमध्ये वेळ देत असू, आज आम्हाला आमच्या देवाच्या विश्वासामुळे जर आज आमची लोक आम्हाला सोडून जात असतील, तर प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं अशा लोकांचा सार्वकालिक जीवनामध्ये खूप मोठा वाटा असेल. आणि प्रियांनो, परमेश्वर आमच्याकडून आज एक पूर्ण समर्पित जीवनाची अपेक्षा करतो. आणि मग जेव्हा आम्ही उत्पत्तीमध्ये जातो तर अब्राहमाला परमेश्वराने 100व्या वर्षी पुत्र दिला आणि एक दिवस तोच परमेश्वर अब्राहमाकडे येऊन म्हणतो की तुझा जो एकच पुत्र इसहाक, ज्याच्यावर तू खूप प्रेम करतो, त्याला मोरिया पर्वतावर जाऊन बलिदान कर. आणि अब्राहम क्षणाचाही विचार न करता सकाळी लवकर उठून इसहाकाला घेतो, मोरिया पर्वतावर जातो, त्याला वेदीवर बांधतो, सुरा घेतो आणि त्याला मारायला लागतो. आणि मग परमेश्वर प्रसन्न होतो, कारण ज्याने आपल्या एकट्या पुत्राला एकुलत्या एका पुत्राला सुद्धा ठेवलं नाही, माझ्यासाठी दिलं, म्हणून परमेश्वर त्याला खूप मोठे आशीर्वाद देतो. आणि अब्राहमाला जे दिलेले आशीर्वाद आहेत, अब्राहमाच्या द्वारे आज त्याच्या संततीमध्ये त्याच्या संततीला सुद्धा ते आशीर्वाद मिळालेले आहेत. तर प्रियांनो, आज लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही आमचं पूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित करतो, ज्याची परमेश्वराला अपेक्षा आहे, तर मग सार्वकालिकामध्ये सुद्धा परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्हाला खूप मोठा त्यांनी परमेश्वराचं वचन सांगतं की जे काही तुम्ही माझ्या नावाकरता सोडले त्यांना अनेक पटीने मिळेल. अनेक पटीने, परमेश्वराची अनेक पट आम्हाला माहीत नाही किती आहे, पण परमेश्वर आम्हाला अनेक पटीने देईल. तिसरी गोष्ट, परमेश्वराचे राज्य या जगाचे राज्य नाही, आणि म्हणून एक आत्मिक विरोधाभास हा आहे. प्रियांनो, परमेश्वराचं राज्य या जगाचं नाही. या जगामध्ये जे देऊ तसं मिळतं, परंतु परमेश्वराचं वचन आज आम्हाला मार्क 8:35 लिहिलेलं आहे, कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता व सुवार्तेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. तर परमेश्वराचं वचन सांगतं की आज परमेश्वराच्या राज्यासाठी जे आपले जीव देतील ते परमेश्वराच्या राज्यामध्ये ते परत मिळवतील. म्हणजे आज जर आपला जीव आम्ही वाचू पाहतो तर तो त्याला मुकेल, परंतु कोणी परमेश्वराकरिता किंवा सुवार्तेकरिता आपल्या जीवाला मुकेल, परमेश्वर त्याला वाचवेल. कारण प्रियांनो, परमेश्वरासाठी आम्ही जे काही देतो त्याचा खूप मोठा मोबदला परमेश्वर आम्हाला देतो. कारण परमेश्वर कधीही कर्ज ठेवत नाही, आणि परमेश्वर जे काही आम्ही त्याच्यासाठी करतो त्याचा अनेक पटीने आम्हाला फायदा करून देतो. आणि म्हणून योहान कृत शुभवर्तमानाच्या 12व्या अध्यायाचं 25वं वचन हे सांगतं, जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनाकरिता रक्षण करेल. आज जर आम्ही शारीरिक इच्छा पूर्ण करण्याच्या मागे जर धावत आहोत, फक्त मला काय मिळेल, माझी इच्छा कशी पूर्ण होईल, मी माझं साम्राज्य कसं उभं करेल, माझं मी आणि माझ्याकरिता जर याचसाठी आम्ही जीवन जगत असू, तर प्रियांनो, आम्ही सार्वकालिकासाठी मेलेलो आहोत. म्हणजे नरकामध्ये जाण्यासाठी आम्ही आमच्यासाठी मार्ग बनवलेला आहे. परंतु जर आमच्या जीवनाद्वारे आम्ही परमेश्वराची इच्छा पुरी करतो तर मग परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्हाला प्रवेश आहे. स्वतःविषयी विचार कराल तर मग सार्वकालिकाच्या जीवनाला तुम्ही मुकाल. आज कदाचित शरीराच्या साऱ्या इच्छा आम्ही पुऱ्या करू, जे आम्हाला पाहिजे ते आम्ही जगामध्ये कमू, कर लो दुनिया मुठ्ठी में, आम्ही सगळ्या जगावर साम्राज्य आमचं पसरवू,
किंवा आम्ही सगळ्या जगाला आमच्याकडे घेऊन येऊ किंवा आम्ही सगळ्या जगाला मिळवू, पण जर आम्ही आमच्या आत्म्याचा नाश करू तर काय फायदा, असं परमेश्वराचं वचन सांगतं. म्हणून प्रियांनो, आज जर आम्ही फक्त आमच्यासाठी जगू आणि आमच्या इच्छा पुरे करू तर मग त्याची खूप मोठी किंमत आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये द्यावी लागेल. आणि म्हणून परमेश्वराचं वचन लूक कृतशुभवर्तमानाचं 17 अध्यायाचं 32 वचन सांगतं की लोटाच्या बायकोची आठवण करा. तिचा जीव स्वर्गदूतांनी येऊन वाचवला, पण तिचा जीव अडकला होता. कशामध्ये? सदोमामध्ये तिचा जीव अडकला होता. कारण तिचं घर तिथं होतं, पैसा तिथं होता, प्रॉपर्टी तिथं होते, नातेवाईक तिथं होते. आणि मग तिला स्वर्गदूतांनी वाचवलं तरी सुद्धा ती जी नाश पावली, कारण तिचा जीव अडकला होता. आज जर आमचा जीव कुठल्याही जगिक गोष्टीमध्ये अडकतो तर प्रियांनो, आम्ही आमच्या जीवाचा नाश करून घेतो. हे फिक्स आहे, हे लक्षात ठेवा. आज आम्हाला काय पाहिजे? आमचे जीवन की परमेश्वराचं राज्य, याचा आम्हाला विचार केला पाहिजे. चौथी गोष्ट ही आहे की जर परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश पाहिजे तर आमचा इगो आम्हाला सोडला पाहिजे, आमचा गर्व आम्हाला सोडला पाहिजे, आम्हाला नम्र झालं पाहिजे. कारण परमेश्वर नम्र लोकांना नम्र लोकांवर प्रीती करतो आणि जे लोक गर्वामध्ये आहेत, परमेश्वर अशा लोकांचा द्वेष करतो. आणि म्हणून मार्क कृत शुभवर्तमानाचं 9 अध्यायाचं 35 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचे येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना बोलून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाला पाहिजे. जर आम्हाला आज परमेश्वराच्या राज्यामध्ये मोठं बनायचं असेल तर या जगामध्ये आम्हाला सेवक बनलं पाहिजे. परमेश्वर आज आम्हाला म्हणतो, आज जर या जगामध्ये आम्हाला पैसा प्रॉपर्टी कमवून आमच्याकडे आम्हाला 4 नाही 8-10 नोकर पाहिजे असतात. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की सेवक ठेवणारा मोठा नाही, परंतु सेवक बनणारा मोठा आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये. आणि आज खरोखर सार्वकालिकाच्या जीवनाकडे बघून जगत असाल तर येशू काय बोलतो याच्याकडे लक्ष घ्या. जेव्हा त्याचे शिष्य, आमच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण, या गोष्टींविषयी डिस्कशन चाललं होतं, तेव्हा येशू त्यांना म्हणतो की जो या जगामध्ये सेवक आहे, जो या जगामध्ये छोटा बनतो, परमेश्वराच्या राज्यामध्ये तो मोठा बनतो. आणि मग येशू पण देवाच्या स्वरूपाचा असून मनुष्यामध्ये मनुष्य बनून आला. स्वतःला त्याने रिक्त केलं, शून्य केलं, दासाचे स्वरूप धारण केलं, शिष्यांचे पाय धुतले आणि इथपर्यंत तो आज्ञा पालन केलं की वधस्तंभावरील मरणसुद्धा येशू ख्रिस्ताने सहन केलं. यामुळे वचनामध्ये लिहिलं आहे की देवाने पित्याने त्याला अत्युच्च केले, सर्व नावापेक्षा सर्वश्रेष्ठ नाव त्याला दिले. तर प्रियांनो, जर आजही आम्हाला एक सर्वश्रेष्ठ स्थान पाहिजे, सर्वश्रेष्ठ नाव पाहिजे, तर या जगामध्ये आम्हाला रिक्त झालं पाहिजे, शून्य झालं पाहिजे, सेवक बनलं पाहिजे, आज्ञाकारी बनलं पाहिजे, तरच आम्ही देवाच्या राज्यामध्ये एक मोठं नाव घेऊन जाऊ. तर प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं, आत्म्याने दीन ते स्वर्गाचे राज्य बघतील, जे सौम्य व नम्र ते पृथ्वीचे वेतन भोगतील. तर येणाऱ्या दिवसामध्ये जर आमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर प्रियांनो, आम्हाला या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटची गोष्ट ही आहे, मृत्यूमुळे जीवन मिळते. योहान कृत शुभवर्तमानाचा 12 अध्यायाचं 24 वचनामध्ये लिहिलेलं आहे. योहान 12:24 तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. परमेश्वर आज आम्हाला हे सांगतो की जर गव्हाचा दाना मेला नाही
तर तो पीक घेऊन येऊ शकत नाही, तो एकटाच मरतो. पण जेव्हा तो दुसऱ्यांसाठी मरतो तेव्हा तो एक खूप मोठं हार्वेस्ट घेऊन येतो. तो प्रियांनो, स्वतःसाठी स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या योजना, स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जगाल आणि मराल तर मराल, सार्वकालिकासाठी मराल. परंतु जर देवाच्या राज्यासाठी मराल तर मग एक खूप मोठं हार्वेस्ट आम्ही देवासाठी समजा एक माणूस जेव्हा पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरून देवासाठी जगायला सुरू करतो, प्रियांनो, हजारो आत्म्यांना तो देवाकडे घेऊन येतो. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य पवित्र आत्म्याने भरले आणि पूर्ण जगामध्ये ते पसरले आणि त्या युगामध्ये त्यांनी ऑलमोस्ट पृथ्वीवरच्या प्रत्येक देशामध्ये जाऊन देवाचा सुसमाचार सांगितला, सुवार्ता सांगितली आणि खूप साऱ्या लोकांना ऑलमोस्ट 80% राष्ट्रांमध्ये येशू ख्रिस्ताच्या नावाचा जेव्हा त्यांनी प्रचार केला, प्रियांनो, खूप सारे लोक देवाकडे आले. 80% लोक ख्रिस्ती बनले होते त्यावेळचे. तर जेव्हा मुठभर लोक पण स्वतःसाठी मरतात आणि देवासाठी जेव्हा जगायला सुरू करतात, ख्रिस्त जगणं, ख्रिस्त मरणं लाभ म्हणतात. पौलुसासारखं पत्रससारखं जेव्हा ते जगायला सुरू करतात, प्रियांनो, परमेश्वराच्या राज्यासाठी एक खूप मोठं काम ते आपल्या जीवनाद्वारे करतात. तर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर जगत असाल तर प्रियांनो, तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगत आहात. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, परंतु जे देवासाठी जगतात ते खऱ्या अर्थाने परमेश्वराची आणि पित्याची इच्छा पुरी करण्यात जगतात आणि खऱ्या अर्थाने जीवन तेच लोक जगतात. आणि म्हणून प्रियांनो, आज पुन्हा एकदा आम्हाला विचार केला पाहिजे की आज आम्ही फक्त आजच्या जीवनासाठी जगत आहोत की येणाऱ्या सार्वकालिकासाठी जगत आहोत. कारण गलतीकराचं 2 अध्यायाचं 20 वचनामध्ये लिहिलं आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगलो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते देवाच्या विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. पौलुस इथे म्हणतो की मी क्रूसावर मला स्वतःला टांगलेले आहे. आज मी स्वतःसाठी मेलेलो आहे आणि माझ्यामध्ये जो जिवंत आहे तो येशू ख्रिस्त आहे. आज येशू ख्रिस्त आमच्या जीवनातून त्याचं जीवन जगत आहे का? आज पुन्हा एकदा हा प्रश्न आहे प्रियांनो, येशू आम्हाला आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाहिजे की आम्ही येशूच्या इच्छा आणि पित्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी देवाला समर्पित झालेलो आहोत? आज आम्हाला फक्त पृथ्वीवरच्या जीवनाची काळजी आहे आणि पृथ्वीवरच्या जीवनावर आम्ही कसं ऐशोआरामात जगू हीच आमची अपेक्षा आहे की सार्वकालिक जीवन येशूमध्ये जगण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे? आज आम्हाला आमचं धन फक्त पृथ्वीवर गोळा करायचं आहे की आमचं धन आम्हाला स्वर्गामध्ये गोळा करायचं आहे? आज प्रश्न आहेत. आज ख्रिस्ती लोकांनी पुन्हा एकदा सिरियस होऊन हा विचार केला पाहिजे की येशू ख्रिस्ताने ज्या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्राण त्या क्रूसावर दिला आणि आम्हाला सार्वकालिकाचं जीवन दिलं, आज ते सार्वकालिकाच्या जीवनाला आम्ही किती न्याय देत आहोत? आज आम्हाला येशू आमच्याच इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाहिजे की कधीतरी आम्ही असं म्हणू की प्रभू, माझी नाही तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. तर जे काही येशूसाठी गमावू, जे काही येशूसाठी करू, त्याचा पूर्ण मोबदला येणाऱ्या दिवसामध्ये सार्वकालिकामध्ये आम्हाला
येशू ख्रिस्त देणार आहे. आज जे पण थोडेफार कष्ट आमच्या जीवनामध्ये थोड्या दिवसासाठी आहे, त्याचं एक खूप मोठं ग्लोरिफिकेशन आपण ज्याला म्हणतो, महिमा ज्याला म्हणतो, गौरव ज्याला म्हणतो, तो आम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये मिळणार आहे. तर प्रियांनो, आज तोट्यामध्ये फायदा हा आहे की आज जे काही येशू ख्रिस्तासाठी द्याल, जे काही येशू ख्रिस्तासाठी गमवाल, त्याचं खूप मोठं प्रतिफळ आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये मिळणार आहे. तर आज जी आमच्या पित्याची इच्छा आहे की आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर सार्वकालिक जीवन जगावं, त्याच्या राज्यामध्ये आम्ही अधिकारी बनावं, तर प्रियांनो, या जगामध्ये आम्हाला सगळ्या जगिक गोष्टींना सोडावं लागेल. आम्हाला स्वतःसाठी मरावं लागेल आणि ख्रिस्तासाठी जगावं लागेल. जर आमची तयारी आहे तर प्रियांनो, मग येशूच्या येण्याची आम्ही आतुरतेने वाट बघू की प्रभू तू ये आणि आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जा, कारण आम्ही त्या क्षणाची वाट बघत आहोत. तुझ्याबरोबर आम्हाला राहायचं आहे आणि प्रभू तुझी इच्छा जी आमच्याबरोबर राहायची आहे ती आम्हाला पूर्ण करायची. तर प्रियांनो, आज प्रश्न प्रत्येक ख्रिस्ती माणसासाठी आहे की आम्ही आजच्या पृथ्वीवरच्या जीवनासाठी जगत आहोत की आम्ही सार्वकालिकाचं जीवन जे येशू ख्रिस्तानी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी जगत आहोत. आपण प्रार्थना करूया. प्रभू, धन्यवाद आजच्या या वचनासाठी. प्रभू, खरोखर बाप्पा, तू सुंदररीत्या आज आम्हाला सांगितलेलं आहे की प्रभू, सार्वकालिकाचं जीवन आज तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे. आणि आज खूप सारे ख्रिस्ती बांधव बहिणी त्याला चुकत आहेत. प्रभूजी, आज आम्ही तुझा वापरसुद्धा आमच्या इच्छा आकांक्षासाठी करत आहोत. प्रभू, आज पुन्हा एकदा तू वचनाद्वारे आमच्याशी बोललेला आहे आणि आज आमची हीच प्रार्थना असेल की प्रभू, तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. मग त्यासाठी आम्हाला आमचा प्राण जरी द्यावा लागला तरी प्रभू आम्ही तयार आहोत. येशूच्या नावामध्ये आमेन, आमेन.